आम्ही कुठं कुठं बघायचं? जा तुमच्या आईला सांगा, मला टोचून बोलण्याशिवाय काय काम असतं त्यांना दिवसभर. बरं म्हणले, आईकडे गेले. म्हणले मातोश्री संध्याकाळी कार्यक्रम. ती म्हणली बाबा आज एकादश आहे, आता तरी देव देव करू दे. आई कवर पुरायची तुला, बायको करून दिली, लेख आहे का त्यांना सांग. बरं म्हणले, लेखीकडे गेले. म्हणले माझी संध्याकाळी कार्यक्रम आहे. ती म्हणली पप्पा आमचा रीतीवाला नवऱ्यावर डॅन्स आहे संध्याकाळी. ती गेली तालमेल. हे कंटाळले, कपडे गुंडाळले, आलमारीत टाकले, गेले गावात कामं करायला. तासाभरात ती बायको स्वयंपाक पाणी उरकलं, निवांत बसली होती. तिला वाटलं बाया नवरा अध्यक्ष आहे, चांगला दिसला पाहिजे. तिने आलमारी उघडली, पॅन्ट काढली, विधभर कापली, टिप मारून ठेवून दिली. शेजारणीकडे गप्पा मारायला गेली. अर्ध्या घंट्याने म्हातारी आली. हाई कावार पुरायची ह्याला. तिने विधीपेक्षा जास्त कापली, टिप मारून ठेवून दिली, गेली झोपायला. कार्यक्रम अगोदर लेख आली. म्हणली पप्पांचं असाच असतं गडबडीत आम्हाला. तिने विधभर कापली, टिप मारून ठेवून दिली. संध्याकाळी बरमुडा घालून उभे होते कार्यक्रम. तर आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा, भाषेचा बरमुडा होण्या अगोदर तिचं जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. तरुण मंडळीसाठी आपण काय देतो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज आपण हे संवर्धन केलं नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. त्याहीपेक्षा निसर्ग आपल्याला माफ करणार नाही. निसर्ग आता बोलायला लागला. अमेरिकेसारखा बलाढ्य देश, आता त्यांना आगसुद्धा अजून विझवता येत नाही आहे. निसर्गाने ठरवलं तर तो किती मोठ्या शक्तीला वाकवू शकतो, हे निसर्गाने सातत्याने सिद्ध केलेलं आहे. आज मला एक गोष्ट चांगली वाटली. वाबळे साहेबांनी आम्हाला समाधीवर नेलं आणि आमच्या दोघांच्या हस्ते वृक्षारोपण केलं. ती झाडं सांभाळा तुम्ही. दुर्ग संवर्धनवाल्यांना एक कळकळीची विनंती आहे. निसर्ग तुम्हाला सांभाळत असतो, आपण ऐकत नाही, त्याचं एवढंच आहे. तामिळनाडूमध्ये एक वेदराणायम नावाचा जिल्हा आहे. तिथे एक नालू वेदपती नावाचं एक छोटंसं गाव आहे. तर गावकऱ्यांनी एकदा ठरवलं, म्हणजे आपल्या गावचं नाव गिनीज बुकमध्ये गेलं पाहिजे. एकट्या माणसाचं नाही, सगळ्या गावचं गेलं पाहिजे. काय करायला पाहिजे म्हणजे झाडं लावू आपण. 80,000 झाडं लावली त्यांनी. आणि नुसते लावले नाही, सांभाळले, वाढवले. 2005 मध्ये जेव्हा सुनामीचा प्रलय आपल्याकडे आला होता दक्षिण किनारपट्टीवर, तेव्हा तामिळनाडूच्या किनारपट्टीवर वाचलेलं तेवढं एकमेव गाव आहे. त्या 80,000 झाडांनी त्या सुनामीच्या लाटा थोपवून धरल्या. तुम्ही गुगलवर पाहिलं तुम्हाला ही माहिती मिळेल. निसर्ग आपल्याला नेहमी मदत करतो, पण आपण काय करतो ही महत्त्वाची गोष्ट. समाजाकडनं घ्यायची आपल्याला सवय, समाजाला द्यायची नाही. त्याचं साधं उदाहरण सांगायचं म्हणलं तर पान खाऊन घरातल्या गादीवर पिचकारी मारा म्हणलं तर कोणी मारेल का? घरात होय काही बोलायला, तीच रस्त्यावर पचकन पिचकारी मारतो. मग तो रस्ता कुणाचा आहे, मग ते गाव कुणाचं, मग तो तालुका कुणाचा, मग तो जिल्हा कुणाचा, मग ते राज्य कुणाचं, मग तो देश कुणाचा. देशभक्ती घशात असून चालणार नाही. वीरांबद्दलची आस्था घशात असून चालणार नाही. ती कृतीत उतरल्याशिवाय समाजाला चांगले पण येणार नाही. आणि तरुण पिढीनं ती मनाशी गाठ बांधली पाहिजे की आपल्याला काय करायचं हे निश्चितीनं ठरवलं पाहिजे. आपण दिशाहीन होता कामा नये. दिशाहीन होत असलं ते असे इतिहास तज्ज्ञ आहेत, ते इतिहासाचा अभ्यास करून आपल्यासमोर वेगवेगळी मांडणी करतात. त्यातून आपण उभं राहिलं पाहिजे, त्यातून शिकलं पाहिजे. ज्या चुका झाल्या त्या नाही. जसं आत्ता प्राजक्ताजींनी सांगितलं की पेशावरपर्यंत, अटकेपारपर्यंत आपले झेंडे फडकवणारी मराठीशाही. आज आपण जर बघितलं तर आज आपण कुठे आहोत, आज आपण काय परिस्थितीत आहोत. इतिहास आणि वर्तमान याचा सातत्याने अभ्यास करणं गरजेचं आहे. इतिहास दैदिप्यमान आहे म्हणून वर्तमानाने मान टाकून बसायचं नसतं. वर्तमानसुद्धा तितकाच दैदिप्यमान झाला तर मग आपल्या सगळ्या जगामध्ये चर्चा होतात आणि बोललं जातं. मी बऱ्याच प्रदेशांमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे छोटे छोटे इतिहास आहेत, जास्त काळाचे नाही आहेत, पण ते इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडलेले आहेत लोकांसमोर. तिकीट घेऊन आपण ते बघतो. आणि आपल्याकडे एवढी मोठी शौर्यगाथा आहे, इतक्या हजारो वर्षाची परंपरा आहे, ती आपल्याला मांडून आपल्या लोकांना, आपल्या मुलांना दाखवता येत नाही. आपल्या मुलांना ते माहीत पाहिजे. ऐतिहासिक चित्रपटातून पात्र कळायला लागले तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही. इतिहास हा आपल्याला मुखोद्गत पाहिजे. आणि आपल्याकडची परंपरा ही मौखिक परंपरा आहे.
ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम गाथा असेल, ते आपल्याला मुखोद्गत असतील. ती आपल्या मुखातून पिढ्यानं दर पिढ्या चाललेली आहे. तसाच आपला इतिहास सुद्धा मुखोद्गत असला पाहिजे आणि तो इतिहास आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत त्याच दैदिप्यमान पद्धतीनं पोहोचला पाहिजे. आज या मकर संक्रमणानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा देताना या इतिहासाची जाणीव, भान हे केवळ आजच्या पिढीनेच ठेवावे असं नाही, आजच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा ठेवावं आणि इतिहासातून ज्या चुका झाल्या त्या वर्तमानात होऊ नये याची काळजी घेऊन नवीन पिढ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं वसवाव्यात अशा सदिच्छा शुभेच्छा देतो. विक्रमसिंग वाबळे आणि त्यांच्या सर्व परिवाराला या नुसतं एवढंच नाही, तुम्ही हे जेवढं 2.5 एकराचं आहे तेवढं सगळं डेव्हलप करा. त्यासाठी तुम्हाला नागरिकांची मदत लागली तर नागरिक आवर्जून पुढे येतील. चांगल्या कामासाठी पुढे येणाराच आपला समाज आहे, हे सातत्याने आपण बघत आलेलो आहोत. एक छान गोष्ट उभी करा आणि तो इतिहास आपल्या पिढ्यातून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवा अशा सदिच्छा शुभेच्छा देतो. आज खरं तर मनोगत मलाही विश्वासरावांचं ऐकायचं, त्यांची तब्येत बरी नाही, ताप आलेला आहे आणि आमची इतिहासाची तोफ आवाज बसलेला आहे, डोळे लाल झालेत. मी पाहतोय पहाटेपासून प्रवास करून ते आज इथपर्यंत आलेले आहेत. पण आज आपल्या सर्वांना तो रोमांचकारी काही गोष्टी ऐकाव्यात असं मनापासून वाटतंय. म्हणून मी पण माझं मनोगत जास्त लांबवत नाही, कारण त्याचं भान ठेवणं गरजेचं असतं. एका सभेत एक वक्ता बोलायला लागला तर लोक कंटाळे, म्हणले थांबतोय कधी आता हे, कंटाळून टाळ्या वाजवायला लागले. त्याला वाटलं बघा उशिरा का होईना दाद मिळायला लागली. अजून त्यांनी जोर लावला. नंतर त्याच्या लक्षात घसा कोरडा पडल्यावर लक्षात आला आपण जरा जास्त बोललो. म्हणला माफ करा श्रोतेहो, घरातनं गडबडीत बाहेर पडलो, हातावर घड्याळ बांधायचं राहून गेलं. एक जण उठला म्हणला बाबा घड्याळाचं राहू दे, मागच्या भिंतीवरचं कॅलेंडर तर बघायचं. बोलण्याच्या नादात माझी अशी गडबड होऊ नये याची काळजी घेतो. सर्वांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो आणि माझं हे मनोगत थांबवतो. जय जवान जय किसान. धन्यवाद.